हेलो गाइस, हम आ गए कार शो। अब हम इधर से बहुत सारी कार देखने गए, लैम्बोर्गिनी, मर्सिडीज, इन सब कार्स को हम देखा। नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊसवाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, खूप असं स्पेशल असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या सगळ्या व्हिडिओचा आनंद तुम्ही या ठिकाणी घ्या. ठाण्यात रेमंड या ठिकाणी खूप साऱ्या कार्स म्हणजे सुपर कार्स असतील, विंटेज कार असतील, त्याचप्रमाणे मर्सिडीज, व्हॉल्क्सवॅगन, फरारी अशा वेगवेगळ्या गाड्यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. ठाणेकरांसाठी एक पर्वणीच या ठिकाणी होती. हा व्हिडिओ खरं तर खूप उशीर झाला आहे तुमच्याशी शेअर करण्यासाठी. या ठिकाणी खूप साऱ्या गाड्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. या ठिकाणी या साऱ्या गोष्टींचा मी आनंद घेतला आम्ही सर्व फॅमिलीनी. मी 4 वाजता या ठिकाणी एंटर केलं होतं. रात्रीच्या 8 वाजता आम्ही या ठिकाणाहून बाहेर पडलो होतो. खूप साऱ्या अशा स्पेशल अशा कार्स, बाईक्स, मोटरसायकल्स, रेसिंग कार या ठिकाणी बघण्यासाठी या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टींचा आनंद या ठिकाणी घेऊ शकता. ठाण्यात सुपर कार प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. क्लासिक कार देखील होतं आणि हे प्रदर्शन उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी हे आयोजन केलं होतं. या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी मला त्यांचा व्हिडिओ नाही शूट करता आला कारण मी त्यावेळेस त्या ठिकाणी नव्हते. पण या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी भेट देऊन गेले होते. या ठिकाणी 50 वर्षापेक्षा पण अधिक 30 ते 35 वर्षापर्यंतच्या क्लासिक कार्स, मोटरसायकल्स या ठिकाणी, विंटेज कार या ठिकाणी यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. ही गाडी अतिशय मोठी होती. तुम्ही जर बघितलं असतं तर म्हणजे तुमच्या एक्सप्रेशन ज्या होत्या, ज्या माझ्या होत्या त्याच तुमच्या देखील असत्या असं मला वाटतं. ही सगळ्यात जुनी गाडी आहे. मला आता गाडीतलं जास्त नॉलेज नाही आहे, पण खूप साऱ्या मोठ्या मोठ्या कार त्या ठिकाणी होत्या. सुपर कार, मर्सिडीज, त्याचप्रमाणे फरारी. ही गाडी तुम्ही बघू शकता इतकी मोठी होती की म्हणजे अक्षरशः आम्ही किती उशीर त्या गाडीकडे बघतच थांबलो होती त्या कारकडे. त्याचप्रमाणे ही म्हणतात की व्हॉल्क्सवॅगन गाडी आहे. कोण म्हणत होतं तो पिक्चर आहे ना गोलमाल वगैरे, त्याच्यामध्ये ही गाडी यूज केलेली आहे असं देखील या ठिकाणी माणसं बोलत होती. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या, कार्स त्या ठिकाणी होत्या. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी आनंद घ्या आणि तुम्ही कार्स वगैरे या ठिकाणी तुम्ही पहा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही पोलिसांची कार वगैरे त्या ठिकाणी गेली आणि म्हणजे माझे मिस्टर म्हणत होते की त्यातून उद्योगपती गौतम सिंघानिया हे देखील त्या ठिकाणी होते उपस्थित. तिथे बघू शकता कार्स वगैरे, रेसिंग कार वगैरे इथे आहेत. या ठिकाणी मी माझ्या मुलांना घेऊन गेले होते बघण्यासाठी. या इकडे देखील खूप साऱ्या कार्स वगैरे होत्या. या आतमध्ये आपल्या हनुमानचं मंदिर होतं. मी पहिल्यांदाच या रेमंडच्या एरियामध्ये आले होते, तर म्हटलं जरा प्रत्येक गोष्टीची कॅप्चर करण्याचा आपण प्रयत्न करूयात. नॉनव्हेज खाल्लं होतं त्यामुळे आतमध्ये एंटर करता येत नव्हतं. या ठिकाणी इतक्या क्लासिकल वगैरे कार त्या ठिकाणी होत्या. बापरे, इतक्या छान होत्या ना की अक्षरशः मी डोक्याला हात लावून त्या ठिकाणी बघत होते. खूप क्लासिकल कार या ठिकाणी होत्या आणि ह्या सगळ्या सिंघानियांच्या म्हणजे कार होत्या. तिथं वगैरे लिहिलं होतं, खाली मेन्शन वगैरे केलं होतं. खूप छान असं भव्य प्रदर्शन त्या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. इतकी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती. त्याचप्रमाणे म्हणजे फूड्सचे देखील कॉर्नर होते, पण आम्ही त्या साईडला गेलोच नाही. आम्ही कारच पाहत बसलो. इथे बघू शकता तुम्ही खूप वेगवेगळ्या कार त्या ठिकाणी होत्या. मी पहिल्यांदाच माझ्या लाईफमध्ये या कार, बाईक म्हणजे अशा बाईक होत्या त्यातल्या की आपण बघतो म्हणजे आजच्या लाईफमध्ये देखील,
पण खूप साऱ्या अशा कार्स होत्या, मोटरसायकल्स होत्या ज्या आपण कधी पाहिल्याच नाहीत. हां, पिक्चरमध्ये वगैरे पाहिल्या असतील, पण अशा समोरून ते कधी पाहिल्या नसतील अशा कार त्या ठिकाणी होत्या. खूप भव्य प्रदर्शन त्या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. खूप छान वाटत होतं आणि त्या ठिकाणचं जे म्युझिक होतं ना, ते देखील इतकं छान होतं की डान्स करावा असं त्या ठिकाणी वाटत होतं. इथे बघू शकता तुम्ही खूप वेगवेगळ्या कार्स वगैरे आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा. खूप साऱ्या वेगवेगळ्या गाडी त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळणार आहेत. गाडी म्हणजे कार, मोटरसायकल वगैरे खूप साऱ्या वेगवेगळ्या अशा व्हरायटीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. जर कधी पाहिलं देखील नसतील तर आपण मुलांना घेऊन हा व्हिडिओ नक्की बघा. आणि माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. नक्कीच लाईक वगैरे करा. ही माझ्या मुलाची मस्ती, कारण तो खूप खुश होता. माझ्या मोठ्या मुलाला देखील खूप वेळ आहे. इथे बघू शकता हा कसा शांत बसला. इकडून तिकडे नुसते पळतच अशा प्रकारे ठाण्यामध्ये खूप भव्य प्रदर्शन त्या ठिकाणी भरलं होतं. ठाणे म्हणजे ठाणे हे सांस्कृतिक ठाणे म्हणून ओळखलं जातं. ना खूप सारे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात. या ठिकाणी बघू शकता फ्लॅग आहे हा. त्याच्याकडे लक्ष केलं माझं ॲक्च्युली, तर म्हटलं चला व्हिडिओमध्ये ते पण शूट करूयात आपण. तो फ्लॅग आहे. एवढा मोठं एरोप्लेन होतं त्या ठिकाणी आणि जेट विमान देखील तुम्ही बघितलंच असेल. खूप वेगवेगळ्या रेसिंग कार्स त्या ठिकाणी होत्या. माझ्या मोठ्या मुलाला खूप वेळ आहे या गोष्टींचं, म्हणून तर स्पेशल मी माझ्या मुलांना खरं तर घेऊन गेले होते या ठिकाणी. मोटरसायकल्स पण खूप वेगवेगळ्या होत्या. ॲक्च्युली ठाण्यामध्ये ना गुढीपाडव्याची शोभायात्रा, मिरवणूक वगैरे असते. त्याचप्रमाणे मालवणी महोत्सव देखील त्या दिवशी ठाण्यामध्ये होतं. उपवन फेस्टिवल त्या ठिकाणी होतं. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम या ठिकाणी ठाण्यात साजरे केले जातात. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी असते. मालवणी फेस्टिवलचा देखील मी या ठिकाणी व्हिडिओ शेअर केलेला आहे माझ्या चॅनलवरती, नक्की जाऊन पहा. या ठिकाणी ह्या म्हणजे माणसांनी देखील खूप सारे फोटो वगैरे क्लिक केले होते मोटरसायकलवरती वगैरे बसून. तर मग आम्ही देखील क्लिक केले या ठिकाणी फोटोज वगैरे, आणि या सगळ्याचा आनंद आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही देखील या बाईक वगैरे बघू शकता. कशी वेगळी आहे ही, तर खूप वेगळी बाईक आहे ही. आय होप की तुम्ही देखील अशा बाईक्स वगैरे पाहिल्या नसतील, तर नक्कीच या व्हिडिओ मार्फत तुम्ही हे बाईक वगैरे बघू शकता. तुम्ही बघू शकता तुम्ही पूर्ण वेगळी कार या ठिकाणी आहे. ही गाडी जीप, इथे जीप म्हणते याला, वेगळ्या होत्या. केलेली लाईटिंग, त्या ठिकाणचं असलेलं म्युझिक आणि ह्या कार, वातावरण इतकं छान होतं की बस. नक्कीच जर का त्यांनी नेक्स्ट टाईम जर का हे भव्य प्रदर्शन भरवलं तर नक्की तुमच्याशी मी लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला देखील या गोष्टींचा आनंद घेता येईल. खूप सारे फोटोग्राफर देखील तिथे होते. नक्कीच यूट्यूबर देखील त्या ठिकाणी असतील, कारण खूप सारे त्या ठिकाणी व्हिडिओज शूट करत होते, फोटो काढत होते. कारण कारच इतक्या अप्रतिम होत्या त्या ठिकाणी की बस नजरेत, म्हणजे त्या भरून जेवढ्या सामावून घेईल तेवढं कमीच होतं त्या ठिकाणी. बघू शकता किती भारी कार आहे ही पण. लायटिंग वगैरे पण इतकी छान केली होती. गाणी त्या ठिकाणी इतकी छान होती आणि त्याच्यामध्ये भर म्हणजे ह्या कार्स. इतकं छान फील होत होतं त्या ठिकाणी
होती बस. मग खरं सांगायचं म्हणलं तर आम्ही 4 वाजल्यापासून फिरत होतो. या ठिकाणी गाणी वगैरे खूप छान चालू होती आणि 4 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी चालतच होतो. पाय तर दुखत होते, पण ह्या कार्स, मोटरसायकल म्हणजे जसं आम्ही पुढे जाऊ ना तसं म्हणजे खूप छान छान अशा वेगवेगळ्या अशा कार आम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटत होत्या. म्हणजे काही ना काही तर नवीन त्या ठिकाणी पाहायला मिळतच होतं. त्यामुळे पाय पण म्हणत नव्हते आमचे की जरा थांबूया वगैरे म्हणून. इथे बघू शकता माझ्या मुलाचा डान्स. खूप खुश होती माझी मुलं. त्यांना एवढं सगळ्या कार्स, मोटरसायकल्स बघायला भेटले होते त्याच्यामुळे. त्याचप्रमाणे रेमंडमध्ये आतमध्ये कपडे पाहण्यासाठी वगैरे. अरे कोई ना कोई आ ही जा रहा है. इथे झालं असं की हे कार वगैरे ना चालू करून दाखवत होते आणि मध्येच कोणी ना कोणीतरी येत होतं, कारण भरपूर जण तिथं फोटो काढत होते, कोणी व्हिडिओ शूट करत होता. मग ते मध्येच म्हणजे कोणी ना कोणीतरी येत होतं, असं त्या ठिकाणी ते झालं होतं ॲक्च्युली. तर या ठिकाणी कार वगैरे चालू करून दाखवत होते, त्याचा आवाज वगैरे म्हणजे साहजिक आहे, म्हणजे माणसांना ते आवडतं कारण आपण तेच ॲक्च्युली बघण्यासाठी गेलेलो असतो. आणि या ठिकाणी या दुसऱ्या साईडला ही कार चालू करून दाखवत होते, तर ते बंद नाही झालं तर दुसऱ्या ठिकाणी दुसरी कार वगैरे चालू करून दाखवत होते. त्यामुळे लोकांची पळापळ धावपळ त्या ठिकाणी चालू होती. मी पहिल्यांदाच या जागेवरती मी आतमध्ये एंटर केलं होतं, त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टीचा मला जेवढा जमेल तेवढा व्हिडिओ शूट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होते. एवढी मोठी जागा आहे आतमध्ये, बापरे, खूप छान आहे आतमध्ये. खरं तर मी पहिल्यांदाच आतमध्ये गेले होते, खूप छान वाटत होतं. खूप मोठा एरिया त्या ठिकाणी आहे आतमध्ये. प्रचंड गर्दी होती, प्रचंड. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते ना त्याच्यापेक्षा पण खूप मोठी, म्हणजे जिकडे पाहावं तिकडे इतकी माणसं होती की बसच. खूप गर्दी होती कारण संडे होता, सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी होती. हे झाड वगैरे म्हणजे खूप वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळत होत्या मला. त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी कॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून खूप साऱ्या बाईक्स, कार्स तुम्हाला या ठिकाणी दाखवायच्या आहेत, तर नक्कीच तुम्ही या गोष्टींचा आनंद या ठिकाणी घ्या. आणि नक्कीच ठाणेकरांना, जर का ठाणेकर या ठिकाणी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी नक्कीच जेव्हा पुन्हा एकदा हे जर का भव्य प्रदर्शन भरवलं तर या ठिकाणी नक्कीच तुम्ही भेट द्या, कारण खूप छान वाटतं. इतक्या कार्स असतात तिथे, तर नक्कीच त्या गोष्टींना तुम्ही भेट द्या. या ठिकाणी बघू शकता तुम्ही व्हाईट कार आहे त्या मर्सिडीज, जी ना म्हणजे मला नाही माहीत मर्सिडीज कशाला म्हणतात वगैरे, पण त्या ठिकाणी होत्या म्हणतात सगळे ते व्हॉल्क्सवॅगन, मर्सिडीज, फरारी, क्लासिक, अशा वेगवेगळ्या कार. तर मला ज्या थोड्याफार माहीत होत्या त्या म्हणजे ओळखीच्या होत्या, त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत त्या. म्हणजे आपण पिक्चरमध्ये पण बघतो राजे महाराजे जे वापरतात कार वगैरे पिक्चरमध्ये. या ठिकाणी फोटो खूप छान छान केले, फोटो छान छान आले. फोटो शेअर करेन, तोपर्यंत तुम्ही या कार्स वगैरे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. ज्यांना कोणाला या कार्सचे वगैरे नाव वगैरे माहीत असतील त्यांनी कमेंट करून जरी सांगितलं तरीही चालेल. याच्यामध्ये 2 कार होत्या छोट्या छोट्या, तर मी माझ्या मुलाला म्हटले ही तुझी एक कार, ही माझी एक कार, म्हणजे आम्ही असं एकमेकांना त्या ठिकाणी चिडत होतो. खूप साऱ्या कार होत्या तिथे. माझ्या छोट्या मुलाचे पाय नंतर दुखायला लागले होते, तर मग माझ्या मिस्टरांनी त्याला उचलून घेतलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप सारी गर्दी होती, तर त्याला ते पाहता येत नव्हतं म्हणून त्यांनी त्याला उचलून वगैरे घेतलं होतं. छोट्या छोट्या कार देखील तिथे होत्या. खूप छान वाटत होतं बघताना ते छोटे छोटे कार. ती काढते ना मी मस्त बघ ना, आहे. मी काढते. छोटीवाली आता ती काढते. एकदम जुनी गाडी. ती बघतेस मग. कार वगैरे
तिथलं ते वातावरण म्हणजे सण ॲक्च्युली सूर्यास्त होण्याचा टायमिंग आला होता, तर तिथे जी सूर्याची जी लाली असते ती पण खूप छान पसरली होती तिथे. तुम्ही बघू शकता रेड कलरची कार आहे. खूप 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 वेगवेगळ्या व्हरायटीच्या कार त्या ठिकाणी होत्या. तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती भारी वेगवेगळ्या अशा कार या ठिकाणी त्यांनी प्रदर्शन त्याचं भरवलं होतं. या ठिकाणी ना इतकी गर्दी होती की आम्ही अर्धा किलोमीटर लांब या ठिकाणी आम्ही आमची गाडी पार्क करून आम्ही चालत गेलो आतमध्ये. कारण आम्हाला माहीत होतं जर का टू व्हीलरवरती बसून जर का गेलो तर आपण काही लवकर पोचणार नाही, म्हणून आम्ही एका ठिकाणी आमची टू व्हीलर पार्क केली आणि नंतर आम्ही चालत आतमध्ये गेलो. एवढी गर्दी होती, रोड वगैरे सगळं पॅक होते. या ठिकाणी श्रीची ही आयुषची हो ना. काय होते? कारचं एक्झिबिशन होतंच, पण त्याचप्रमाणे तिकडे मालवणी महोत्सव चालू होता, त्यानंतर उपवन फेस्टिवल चालू होतं, त्यामुळे प्रचंड गर्दी माणसांची या ठिकाणी होती. या ठिकाणी बघू शकता माणसांची गर्दी तुम्हाला मी थोडक्यात दाखवते. आता हे सूर्य मला ॲक्च्युली ते खूप आवडलं होतं. माझ्या छोट्याला घेऊन